गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मी आलेलो आहे आमच्या म्हणजे आज सॅटरडे आहे तर मी आलो आहे आपल्या गावात. तर आज आम्ही जाणार आहे माळेगावला. तर आमचे सगळे मित्रमंडळ सगळेजण जाणार आहात आज. म्हणजे आता वाजलेत बघा 6 वाजलेत. आम्ही 6 वाजलेत आता निघतात आम्ही. इकडं सगळी गाडी वगैरे रेडी होईल. इकडं मस्तपैकी इथं हे प्रतीक भाया, इकडल्या साईडला पवन भाया आणि अजून 2-4 जण म्हणजे अजून 5-6 जण आम्ही आहेत. तर ते यायचे राहिलेत तर गाडी वगैरे रेडी करतात. सगळ्यात पहिल्यांदा मी आलोय भाई. अजून एक मेंबर आलेला आहे तो येतो आता इकडं. एक जण येतात आता मस्तपैकी बसतात आणि तिकडं आमच्या चौकामध्ये तिकडं पुढे एक जण आहे घेतात त्याला. रेडी झाली वाटतं गाडी, बसतात आता मस्तपैकी. एक आलाय मेंबर आमचा, अजून एक मेंबर आलेला आहे. आता आज जाणार आहे थेट माळेगाव. गाईज तर फायनली आम्ही निघालेलो आहात. तर गाईज आम्ही थांबलात थोडस इथं कारण की आता चांगला रस्ता म्हणजे हायवे रोड आलेला आहे आणि इकडं आम्ही थांबलात. म्हणजे आता इथून जे होता का आधी सगळा खराब रोड होता तर मग आता इथून चांगला रोड लागलाय. जरा अंग वगैरे ताटून गेलंय जरा. ओके आता जरा डान्स वगैरे करतात इथं थोडा आणि पुन्हा मस्त पैकी थेट माळेगावच्या रोडनं जातात. कारण की हे रोडच खूप खराब होता, खराब म्हणजे एकदम खराब. तर आम्ही आता जरा एक डान्स वगैरे हाणतात. चहा वगैरे पुन्हा चहा कोण पाजणार आहे रे? गुरुजी आमचे गुरुजी चहा पाजणार आहेत तर मस्त पैकी. तर गाईज फायनली आता डान्स वगैरे झालेला आहे. आम्ही बसतात आता सगळे जण गाडीमध्ये. काय एक गोष्ट सांगू तुम्हाला, पण आमचे पप्पा तर काय येऊ देत नव्हते मला, तरी पण आलो. त्याला लय कन्व्हिन्स केलं, म्हणलं मला जाऊ द्या म्हणलं. फर्स्ट टाइम आहे, मी कधी कुठं जात नाही समजा, ह्या बाहेर जायचंय म्हणलं. कारण की आपले सगळे पोरं आहेत त्यामुळे म्हणलं जाऊ दिलं, जरा कन्व्हिन्स केलं द्यायला. राईट जाऊ दिलं. ओके मस्त पैकी आता एन्जॉय आलात म्हणले, आता एन्जॉय करणार झालात ना. एन्जॉय फुल एन्जॉय करतात आम्ही एकदम रावस. तो गाइस हम इधर रुक गए थे क्योंकि इधर वाहन बहुत ही जा रहे हैं. इधर हमारे रास्ते में बहुत ही वाहन आ रहे हैं. अब हमारे को जाने को बहुत ही टाइम लगता है, मतलब टाइम लगता है. गन्ने की गाड़ी आ रही है इधर बीच में. ये रास्ता बहुत ही खतरनाक दिख रहा है. हमारे इस वैभव भाई ने इधर से डाली है, बहुत ही डेंजर दिख रहा है. तो अब हमारे को बहुत ही टाइम लगता है, मेरे को लगता है. इधर भाई लोग बोल रहे हैं क्या रे, काय म्हणले हम जा रहे गाइस. मेन मुद्दा आम्ही खंडोबाच्या दर्शनासाठी खंडोबाच्या दर्शनासाठी आम्ही एवढे जण निघालो. काही सकाळी गेला असं खंडोबाचं दर्शन फक्त काय विषय नाही. आम्ही खूपच सभ्य विद्यार्थी घेतलेत. आम्ही फक्त दर्शन करणार आणि वापस आपल्या गावाकडच्या दिशेने निघणार आहात. इकडे डॉगेश भाई बसलेले आहेत गावाचे रक्षण करण्यासाठी. आमच्यासारखे राजकीय शिकारी निघाले दादा, त्याच्यामुळे डॉगेश भाई बसले तिथं. आता दादा तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो मी डायरेक्ट रोड. हे लेकर काही म्हणतात बघा, ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. तर गाईज जातात आम्ही. चहाची व्यवस्था आमची आहे का. हे गुरुजी मोठ्या विद्यापीठामध्ये शिकविणारे गुरुजी भेटलेले आहेत आम्हाला सोबत. मार्गदर्शनासाठी स्पेशल द्यायला घेतलेला आहे कारण की आम्ही सगळे बाकीचे लहान विद्यार्थी, त्याच्यामुळे स्पेशल आम्ही गुरुजींना घेतलेला आहे. कोणतरी पाहिजे एक जण मोठं शहाणं सुरत. तर गाईज आम्ही इथं आलो पेट्रोल पंपावर. आता CNG वगैरे टाकला हिच्यात मस्त पैकी. आता एखादा फोटो वगैरे काढतात. कुठला पंप आहे? गंगाखेडचा आहे, भारत पेट्रोल पंप. तर गंगाखेडला आलात आम्ही. CNG वगैरे टाकलाय. आता फोटो वगैरे काढतात, मस्त स्टोरी वगैरे टाकतात. अन गँग ब्रो म्हणतात आणि जातात. आता इथून आता तरी 60 किलोमीटर असताना इथून गंगाखेडून आता थेट जातात माळेगावच्या दिशेनं. तर गाईज आम्ही दर्शनाला जातात बरं का, काही गैरसमज करून घेऊ नका. केवळ दर्शनासाठी आम्ही.
आम्ही कॉलेजचे विद्यार्थी, तसं काय विषय नाही. वाजा आता इथं चालू आहे सध्या सध्या भाऊला फोटो काढायचा आहे. तर गाईज हे आमचे विशाल भैया खूपच असा आग्रह करताना फोटो काढताना त्यांचा एखादा फोटो काढतो. तर आम्ही इथं थांबलोय आता जेवण्यासाठी. इथं गाडी वगैरे पार्क केली आणि इकडं आलात आम्ही आमच्या म्हणजे इकडं धाब्यावरती केसूला धाब्यावरती आलात जेवायला. आपले पोरं बसलेत तिकडं जेवण करायला. मी पण जातो आता. जेवण वगैरे करतात मस्त. गाईस जेवण वगैरे झालंय मस्त पैकी. तर आता नॉनव्हेज वालेचं राहिलंय थोडस, त्याच्यामुळं मग मी इकडं आलतो जरा रेस्ट मध्ये हवा घ्यायला. तर आलतात आम्ही हॉटेल केसूला. यावंच लागते. नंबर 1 क्वालिटी क्वांटिटी. इकडे बसला होता आम्ही. तर आमचे युवा उद्योजक ते तर माहिती तुम्हाला. आमची गँग गँग आलात आम्ही सगळे. आता आम्ही जाऊच तर ते बंद होते काय की जत्रा वत्रा बंद होती काय की. चिल्लर नाही का? बरं राहू दे, ये ना ये. तर आता मस्त सगळे जेवण वगैरे झालं. हे डायरेक्ट बसतात गाडीत आणि जातात मस्त पैकी थेट माळेगावला. ते हे आमचे भाया अंतरात कुठे फिरायला. हे कोण आहेत तुम्ही? मस्त इथं आता जरा वॉक करतो जरा. जेवण लय झालं हो. जेवण तर झालं. क्वालिटी नंबर 1 लेस क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर आहे. क्वालिटी क्वांटिटी. आमचे चंडूल स्वामी. अरे कहना क्या चाहते हो? 5 रुपये दे. 10 रुपये आहे तुम्हाला 5 रुपये चिल्लर नाही. 100 दे. चिल्लर नाही काय नाही. तर गाईज शिव्या दिलेली समजून घ्या आता. गाईज जेवण वगैरे झालंय पूर्ण सगळं. गाडी वगैरे रेडी आता जाण्यासाठी. सॉन्ग वगैरे सगळं. आपली टीम पण येईल तिकून. आता बसतात थेट गाडीत आणि जातात माळेगाव. उशीर खूपच झालाय पण भैया साहेब आपण. हा कर रे वर 20 मिनिटात. तर गाईज आम्ही 20 मिनिटात जातात म्हणा तिथं. दादा काय माहिती उघडा राहील का नाही. तर उघडा राहील का नाही काय माहिती. बघतात आता जाऊन. बंद झालं तर डायरेक्ट झोपायचं. कोणाला काय म्हणू नका. सगळे लहान लेकरं आहेत तुम्ही. आम्ही तर काय आम्हाला अनुभव आहेत. त्या माळेगावासारखे भांडणं कुठंच होत नाही. डायरेक्ट मर्डरच असते. गांड्यानं हाणते त्या जत्रामध्ये एखाद्याचा मर्डर सुद्धा होऊ शकते. बघा रस्त्यामध्ये जर फटके बसले ह्याच गोष्टीमुळे आम्ही सरला घेतलेला आहे. कारण की आमचे सगळे असे गेले आगाव आहे बरं का. हे दिसतंय तसं नाही. आगाव आहे आगाव. त्याच्यामुळे आम्ही का नाही घेतले. गुरुजी तिकडे भांडणं वगैरे जमत नाहीत. त्याच्यामुळे जरा गुरुजी इन्स्ट्रक्शन द्यायला तिकडे. तर काय गुरुजी जरा इन्स्ट्रक्शन द्यायला तर कसं राहायचं कसं काय. कारण की आमचं फर्स्ट टाइम आहे तिकडे जाण्याचं. पहिली बार जायला आम्ही तिकडं. एकाच फटक्यामध्ये काम. गुरुजी आता द्यायला जाताना पूर्ण रस्ता द्यायला इन्स्ट्रक्शन द्यायचे. तर आम्ही दोघं मुलांनी पुढे बसतोय. त्याच्यामुळं ताणत नाही आता. सॉंग ऐकत मस्त. भारतातली नंबर 1 अख्ख्या भारतामध्ये. ते ह्याच्यामध्ये नाही ते कुंभमेळा नाशिकचा एक भरतोय आणि ते केरळमध्ये. तर गाईज आपले सरजी म्हणत आहेत दक्षिण भारतातली नंबर 1 ची जत्रा म्हणजे मोठी जत्रा माळेगावची म्हणून. मी तर फर्स्ट टाइम आलोय. आमचे भैया खूप वेळ आलेले आहेत. तर काय भैया तुम्हाला काय वाटतं असं म्हणजे आसन का नाही? 1 नंबर वाटतंय म्हणा. अरे विचारायला काय तू बोलायला. आपण कॉर्नरला सध्या इकडल्या साईडला थोडं दिसतंय अजून. हा हायवे नांदेड कडे जातो म्हणून. इकडे लातूरला. इकडे जायचंय आम्हाला लातूरला. तर ह्या साईडला आम्हाला सरळ जायचंय आम्हाला. आता इथून जातात आम्ही. खूपच भारी दिसतंय. एक्साइटमेंट होईल आता. जवळ जाईन तसं खूपच असं आता. तुम्ही रात्रभर फिरला. पोलीस काका पण होते तिकडे. आम्हाला काय म्हणणार नाही. आमची नवीच गाडी आहे. आमची गाडी नवीच आहे. त्यात काही विषय नाही. आमच्या
खूपच जाम आहे गाईस. सिक्युरिटी खूप टाईट दिसते इथं. तर गाईज आलोय आम्ही आता, उतरलोय गाडीच्या खाली. गाडी वगैरे पार्क करतो इकडं. गाडी वगैरे पार्क करतात आमचे भैया. आणि उतरलोय आता. इकडल्या साईडला जत्रा आहे बघा. खूपच अशी मोठी पार्किंग दिसते इथं. मध्ये जात होता आता थोड्या वेळानं. मधला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. गाडी लावून होती का नाही भाई तुमच्या जाणं आजचे दिवस. गाडी आधी सेफ झाली पाहिजे, बाकी काही हो. तर गाडी लावली आता. भैया नंबर 1 मध्ये पोरं एकदम एक्साइट आलेत, असं म्हणजे एक्साइटमेंट होईल पोरांना मध्ये जाण्याची. फर्स्ट टाइम जाणार आहे दादा आम्ही माळेगाव. आलात आता, जातात मस्त. दाखवतो तुम्हाला पुढचं. गाईज आलेला आहेत फायनली माळेगाव. खूपच रश आहे गाईज इथं, खूपच रश. बघा कसं रश आहे. जत्रा मत जत्रा नंबर 1. खूपच मोठी जत्रा आहे. फिरणं काय होत नाही आम्हाला आता. रात्रभर फिरणं होत नाही आता. खूपच रश आहे गाडी. फिरून आलात शेवटी रात पाळण्यात बसण्यासाठी. इकडच्या साईडला खूपच रश आहे आज. बसलात काय आम्ही रात पाळण्यात. खूपच मोठी लाईन आहे. नंबर कधी येते का आमचा. सगळेजण जत्रा फिरतायत आणि आम्ही तापत बसलात भाई. थंडी नाही तशी, पण आम्ही बसतात तापत. सगळेजण जत्रा वगैरे फिरतायत पण आम्ही इथं बसलात तापत. आमची गँग. इकडं जरा रश कमी या. तिकडल्या साईडला खूपच रश आहे, त्यामुळे इथं थांबला जातात. थोड्या वेळ थांबतात, पुन्हा जातात. जायचे वाटतं आता निघायले तर फिरतात सगळं. जत्रा सगळी जत्रा फिरायची आज. निघालात आम्ही आता, जातात पुढे.